खिशात 1 रुपया नाही आहे आणि स्वप्न माझ्या iPhone 17 घ्यायचे. आता हे तर तुम्ही ऐकलंच असेल. रोज मी रडत राहते, काम माझ्याकडून होत नाही, कामाला जायला मला आवडत नाही आणि हा डॉगेश्वर भाई बघा भर रस्त्यात एकदम मधोमध जाऊन बसलेला आहे. काहीच टेन्शन नाही त्याला. कामावर पोचले होते आणि नंतर मग इथं आमची मस्ती चालू होती. हे फिल्टर मी सर्वांना लावून इथे बघत होते की कसं दिसतंय. आणि आमची शक्तिमान बघा, म्हणजे 2-2 स्टूलवर कोण उभं राहतं यार. आणि इथे वैतागलेली होती मी पूर्ण काम करून. शेवटी मी बसून घेतलेलं होतं शांततेत. आणि आम्ही तिघी असलो कामावर की मग आम्हाला काम करायला एवढं काय लोड वाटत नाही. म्हणजे आरामशीर आमचा दिवस असाही निघून जातो, कारण हसी मजाकमध्ये चालूच राहतं. संध्याकाळी कामावरून सुटलो तर आम्ही चहा प्यायला गेलेलो होतो आणि तिथे बसल्या बसल्या मग फ्राईज पण खाऊन घेतल्या. आता बाहेर गेलो आहे तर खाणं हे कंपल्सरीच राहतं. घरी पोचले तर दीदी इथे पास्ता करत होती. म्हटलं थोडासा मला पण ठेवून दे. इथे ती तिच्या टिफिनसाठी करत होती आणि इथे ती मला नाही म्हणत होती व्हिडिओ घ्यायला, पण तरी मी घेणार. आणि इथे जबरदस्तीचे आमचे फोटो बघा फक्त. बघितलं फोटो नाही काढायचे तरी पण आम्ही जबरदस्ती तिला घेणार आणि तिचे फोटो काढणार. आणि दार उघडलं की आमची बिल्लो राणी फरार व्हायला तयार होऊन जाती. आणि ते तिला एक दोरा भेटलेला होता ज्याच्याशी ती एवढी खेळत होती, बापरे. म्हणजे अक्षरशः उभं राहून राहून त्या दोऱ्यांना धरत होती. तिला असं वाटत होतं की तो एखादा किडा वगैरेच आहे का काय. म्हणजे काय कळतं काय नाही मला समजतच नाही, पण इतकी खेळत होती ती त्याच्यासोबत. आणि नंतर इथे रात्री 11 वाजता मी इथे मॅगी बनवत होते, कारण की घरात फिश बनलेली होती आणि फिश मी खात नाही. आणि इथे मी मस्त मिस्टर बीन बघत बघत मॅगी खात होते. आता कोणी बोलणार नाही की एवढी मोठी कार्टून बघती का. आणि हे स्नॅपचॅटचं फिल्टर बघा तुम्ही, म्हणजे जज्बात पलट दिये पुरे के पुरे स्नॅपचॅट के फिल्टरने. म्हणजे तुम्ही फेस बघा किती भारी दिसतो याने. आता जाईल मी झोपायला. माझ्या आणि बेलाकडून तुम्हा सर्वांना गुड नाईट.